आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो, दृढ माझे मन तेथे राखावे बांधोन, आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो, तुका म्हणे वाटे नको फुटो देऊ फाटे, आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो, श्रीकांतं कमलावरं वररुचिं श्रेष्ठं रमावल्लभं, मोक्तारं कलिपङ्कमग्नजनता वृन्दस्य भक्तप्रियं, गोगोपी गणवेष्टितं मधुरया वाण्यस्तुतं सज्जनैः, तं भीमातटवासिनं प्रभुवरं श्रीपाण्डुरङ्गं भजे, पाण्डुरङ्गा करू नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंदमीशमानंदी वल्लभं, शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला, नका पाहू गणदोष घालू दास पायाचा, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं, तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः, दयांची क्रिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो, प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता उपस्थित केलेला हा अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ वैरागी शिरोमणी श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा मागणीपर असा असून, या अभंगद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्यांच्या अंतःकरणामध्ये भगवत कृपेनं जो भाव उदित झालेला आहे त्याच्या रक्षणाची म्हणजे क्षेमाची मागणी केलेली आहे. या पुण्य
पावन पैठण क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष श्री संत शांतीब्रह्मनाथ महाराजांच्या या पवित्र प्रांगणामध्ये हा जो अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतो आहे, यावर्षी सप्ताहाचं हे 15वं वर्ष श्री सद्गुरू गुरुवर्य बंसी महाराज तांबे यांच्या कृपाशीर्वादाने आणि हरिभक्तीपरायण हरिभाऊ महाराज चौधरी यांच्या मार्गदर्शनाने संपन्न होतो आहे. सप्ताहाचं निमित्त ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी जयंती. कालच ज्ञानेश्वरी जयंती पूर्ण महाराष्ट्रभर नवे विश्वभर जिथे कुठे वारकरी सांप्रदायिक लोक असतील तिथं मोठ्या आनंदानं साजरी झालेली आहे. ज्ञानेश्वरीचा जन्मकाळ जो आहे शक फक्त आपल्याला उपलब्ध आहे, शके 1212 पण मास पक्ष तिथी इत्यादी काही उपलब्ध नाही आहे. परंतु तदनंतर 300 वर्षानंतर नाथ महाराजांनी ज्ञानोबारायांच्याच आज्ञेनं त्या मधल्या काळामध्ये दीर्घेन कालेन अनुष्ठातदान कामो भावात या न्यायानं ज्या अशुद्धी घुसलेल्या होत्या त्या ज्ञानोबारायांच्या आज्ञेनं ती ज्ञानेश्वरी काही केली. ग्रंथपूर्वीच अतिशुद्ध, ग्रंथपूर्वीचाच शुद्ध आहे पण पाठांतर म्हणजे त्या काळात प्रिंटिंग अशी सोय नसल्यामुळं एकाच्या ग्रंथावरून दुसरा काय करायचं लिहून घ्यायचं त्या लेखकांच्या प्रमादामुळं किंवा अधिक बुद्धी चालवल्यामुळं काही नको असलेले शब्द त्यामध्ये आलेले होते. नाथ महाराजांनी ज्या तिथीला ती ज्ञानेश्वरी शुद्ध केली, संशोधित केली, ती कालची तिथी आणि सर्व महाराष्ट्रभर वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरी जयंती मोठ्या आनंदानं साजरी केली. आता आम्ही ज्या स्थानावरून आलो ज्ञानेश्वरीची जन्मभूमी, ज्ञानोबारायांची जन्मभूमी इथं जवळ श्री क्षेत्र आपेगाव आहे. पण ज्ञानोबाराय ज्या कार्याकरता उत्तीर्ण झाले होते ते म्हणजे ज्ञानेश्वरी जगाला सांगणं. त्या ज्ञानेश्वरीची जन्मभूमी तिथून इथं आलो. नाथ महाराजांचीच काहीतरी कृपा असली पाहिजे. चौधरी महाराजांमुळं हा योग जुळून आला. त्यांचंही जन्मगाव तिकडं सद्गुरू वैकुंठवासी बंशीबाबांचं जे जन्मगाव जन्मभूमी आहे त्या जन्मभूमीतूनच ते येतात. त्यामुळं बाबांच्या प्रती कृतज्ञ राहून त्यांनी ज्ञानेश्वरी जयंती उत्सव या ठिकाणी मधुकरी सप्ताह नाही का त्याला नाव आहे आरंभलेला आहे. या वर्षीच्या या सप्ताहातील ही जागराची उपांत्य असलेली काल्याच्या आदल्या दिवशीची सेवा माझ्याकडे आलेली आहे. या उपांत्य कीर्तनाकरिता मागणी पर अभंग घ्यावे असा प्राचीनांचा आपल्या पूर्वजांचा पूर्वसुरींचा दंडक आहे. त्या नियमाला अनुसरून हा अभंग या ठिकाणी आपण उपस्थित केलेला आहे. त्याचं कारण असं सांगता येणं आपल्याला शक्य आहे की ज्ञानोबारायांच्या कृपेनं शांतीब्रह्म नाथ महाराजांच्या कृपेनं आपल्या अंतःकरणामध्ये जो काही भाव उदित झालेला आहे तो टिकून राहिला पाहिजे, त्याचा क्षेम झाला पाहिजे. भाव आपल्या अंतःकरणात त्यांच्याविषयी निर्माण झाला म्हणून तर आपण परमार्थ मार्गामध्ये आहोत, परमार्थ मार्गाची वाटचाल आपण करतो आहोत. पण त्यांच्याच कृपेनं अंतःकरणात निर्माण झालेला भाव हा शेवटापर्यंत गेला पाहिजे, सिद्धीपर्यंत गेला पाहिजे. जसं भाव निर्माण होण्याला देखील त्यांचीच कृपा कारण आहे, अगदी त्याच पद्धतीनं भाव सिद्धीपर्यंत फळापर्यंत जायला सुद्धा त्यांचीच कृपा असणं आवश्यक आहे. म्हणून देवाकडं आपण मागणी करूया की या संत महात्म्यांप्रती, या परमार्थ मार्गाप्रती, या संप्रदायाप्रती आमच्या अंतःकरणात जो काही भाव उदित झालेला आहे हे देवा तो भाव सिद्धीला जावा. मी बोलून गेलो या अभंगामध्ये क्षेमाची मागणी तुकाराम महाराजांनी केली. योगक्षेम शब्द आपल्याला परिचित आहे. दोन भिन्न शब्द एकत्रित येऊन सामासिक शब्द तयार झालेला आहे योगक्षेम. योगक्षेमम वहाम्यहम गीतेमध्ये भगवंताचं वचन प्रसिद्ध आहे. योगक्षेम त्यांचा जाणी जड भारी वाटदावी करी धरोनिया. योगक्षेम शब्द आपल्या परिचित आहे. त्याच्यामध्ये दोन वेगवेगळे शब्द आहेत योग आणि क्षेम. त्यातील योग शब्दाचा अर्थ आहे अप्राप्तस्य प्राप्तिर योग. हा जी गोष्ट आपल्याला प्राप्त नाही आहे, आपल्या जवळ नाही आहे, आपल्यापासून दूर आहे, आपल्याला भेटलेली नाही आहे, अजून तिची उपलब्धी आपल्याला झालेली नाही, ती प्राप्त होणं. अप्राप्त गोष्टीची प्राप्ती, अप्राप्त स्थितीची प्राप्ती, अप्राप्त पदाची प्राप्ती त्याला काय म्हणतात योग.
मराठीमध्ये देखील आपण योग शब्द उच्चारतो. खूप दिवसानंतर एखाद्याची भेट झाली तर आपण म्हणतो बरं झालं आज तुमच्या भेटीचा काय आला. युजिन योगे धातूपासून शब्द तयार झालेला आहे. योग म्हणजे भेट. न मिळालेली गोष्ट मिळणं त्याला म्हणतात योग. म्हटले क्षेम कशाला म्हणतात. प्राप्तस्य परिपालनं क्षेम. हा जी गोष्ट प्राप्त आहे, भेटलेली आहे, आपल्या जवळ आहे, तिचं परिरक्षण होणं, ती पुन्हा आपल्यापासून बाजूला न जाणं, अखंडपणे अबाधितपणे ती आपल्या जवळच राहणं, याला काय म्हणतात क्षेम. आता गोष्ट अशी आहे, योगापेक्षा क्षेम कठीण असं सांगितलेलं आहे. कठीण योगावणी क्षेम ओकलिया होय श्रम. तुकाराम महाराज म्हणतात योगापेक्षा क्षेम कठीण आहे. म्हणजे गोष्ट आपल्याला प्राप्त नाही, ती प्राप्त होणं एक वेळ शक्य आहे, पण प्राप्त झालेली गोष्ट टिकून राहणं हे जरा काय आहे कठीण आहे. आम्ही गमतीनं बोलत असतो जरा साहित्यिक भाषेत. अनेक वेळेस योगायोगाने योग होतो, पण क्षेम होण्याचा योग येतच नाही. आपल्याला धन प्राप्त नसेल, आपल्याजवळ द्रव्य पैसा अडकला नसेल, पण काहीतरी आपल्या प्रारब्धात असेल तर अन्नमान धन हे तो प्रारब्धात याने काही उद्योगाचं निमित्त होऊन जैसे भाग्याचे ती भडसे, उद्यमाची निमिषी समृद्धी जाता पैसे घर रिगी, व्यवसाय निमित्त फळ देत असे संचित आपल्या प्रारब्धात असेल, व्यवसायाचं उद्योगाचं प्रयत्नाचं निमित्त होतं आणि धन आपल्याला काय होतं प्राप्त होतं. म्हणजे अप्राप्त असलेलं धन प्राप्त झालं, हा धनप्राप्तीचा योग जीवनात आला. प्राप्त झालेलं धन ते टिकूनच राहील यावत आयुष्य हे काही सांगता येत नाही. एकाच माणसाला त्याच्या आयुष्यामध्ये अशी अनेक स्थित्यंतर पाहावी लागतात. अनेक वेळेस श्रीमंतीच्या शिखरावरही राहतो, दारिद्र्याच्या खाईतही जाताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे धन प्राप्त नसेल, प्राप्तीचा योग जीवनात आला, पण धनप्राप्तीचा जो योग झाला त्याचा क्षेम झालाच नाही. सन्मानाच्या बाबतीत देखील तसंच आहे. कोणी विचारत नसेल, कोणी ओळखत नसेल, प्रसिद्धी नसेल, प्रतिष्ठा नसेल, पण मी बोलून गेलो त्याप्रमाणे अन्नमान धन हे तो त्याच्या प्रारब्धात तो मान असेल तर तो त्याला काय होता अवश्य मिळतो. म्हणजे मान प्राप्तीचा योग आला, पण मिळालेला मान त्याला टिकूनच ठेवता येईल असं काही सांगता येत नाही. म्हणजे अनेक वेळेस योग होतो, पण क्षेम होईलच असं काही सांगता येत नाही. हे योगक्षेम शब्दाचं थोडक्यात गरिबी हटाव चिंतन आपण याच्यासाठी केलं की मी बोलून गेलो या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी क्षेमाची मागणी केलेली आहे. ज्या अर्थी तुकाराम महाराजांनी क्षेमाची मागणी केलेली आहे त्याचाच अर्थ त्यांच्या जीवनात योग अगोदरच घडलेला आहे. हे देवा तुझ्या कृपेनं जो भाव तुझ्याविषयी उदित झालेला आहे तो टिकून राहावा, म्हणजे क्षेमाची मागणी केली. अनेक अभंग आहेत त्याच्यामध्ये क्षेमाची मागणी आपल्याला आढळून येते. मागणीपर अभंगातच अनेक प्रसिद्ध असलेले अभंग आहेत, सगळ्यांच्या परिचित असलेला अभंग आहे. हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा, या अभंगामध्ये सुद्धा क्षेमाचीच मागणी केली. हा अभंग देवासमोर आपण उभं राहून आपला म्हणून नाही म्हणू शकत. आपण जर आपण गेलो देवासमोर, हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा, देव म्हणेल तू आठवतो कधी मला. ही मागणी तोच मागू शकतो ज्याला देवाचं सतत स्मरण आहे, पण एक अनामिक भीती, सुप्त भीती अंतःकरणात आहे की न जाणू पुढे चालून हे स्मरण असंच राहील की नाही, कदाचित विसर तर देवाचा मला होणार नाही ना. त्या भीतीपोटी तो साधक, श्रेष्ठ असलेला साधक तो मागणी मागतोय. तुझा विसर न व्हावा याचा अर्थ त्याला स्मरण अगोदरच आहे, फक्त ते स्मरण तसंच टिकून राहावं अशी क्षेमाची मागणी त्यात केली. भावाच्या रक्षणाची मागणी केलेली आहे, म्हणजे क्षेमाची मागणी तुकाराम महाराजांनी केलेली आपल्याला दिसून येते. परमार्थ प्रांतामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तर तो म्हणजे भाव आहे. त्या भाव शब्दाचे अनेक अर्थ होतील, जवळजवळ 42-43 अर्थ आपण सांगणं काय आहे शक्य आहे. या अभंगामध्ये असलेला भाव शब्द नेमका काय सुचवतो एवढंच आपल्याला पाहायचं. याला आम्ही गरिबी हटाव योजना म्हणत असतो. शब्द देखील आमचा नाही आहे. सद्गुरू वैकुंठवासी वक्ते बाबा म्हणायचे, आम्ही त्यांच्याकडे शिकण्याचा काही योग आला. त्यांनी सांगितलं
एका कीर्तनामध्ये तास दीड तासात एका अभंगाचा भाव कसा काय सांगणं शक्य आहे? तासाभरात कसा काय त्याचा अर्थ आपण सांगू शकू? पण जे काही सांगितलं जातं ते गरिबी हटाव योजना, थोडं बहुत सांगून पुढं जायचं. श्रोते जाणकार असतील तर ते आपसुकच आपण होणंच काय करतील, त्याचा आणखी अर्थ शोधण्याचा काय करतील, प्रयत्न करतील. नाहीतरी कीर्तनकारांना श्रोते हे रोज ज्ञानेश्वरी गाथा वाचत आहेत असं गृहीत धरूनच बोलावं लागलं. सद्गुरू वैकुंठपाशी घुले बाबा म्हणायचे, ते म्हणे आम्हा कीर्तनकारांना आमच्या समोर बसलेले लोक हे रोज ज्ञानेश्वरी गाथा वाचत आहे असं गृहीत धरून बोलावं लागलं. म्हणून तर कीर्तनकार बोलताना बोलत असतो. नामदेवराय असं सांगतात, एकनाथ महाराजांनी असं म्हटलेलं आहे, तुकोबारायांनी असं म्हटलेलं आहे. आता हे पुन्हा म्हणणं अशक्य आहे. ज्यांना तुकोबाराय काय म्हणतात हे ठाऊक आहे. आता मी इथं बोलायला लागल्यानंतर मी जर म्हटलं मधुसूदन सरस्वती अद्वैत सिद्धीमध्ये असं म्हणतात, म्हणतात हा मधुसूदन कोण आहे? किंवा कार्ल मार्क्सने असं सांगितलं, कांट असं म्हणतो. ते लोक तर ठाऊक असले पाहिजे, ते गृहीत धरावं लागतं. सद्गुरू वैकुंठपाशी वक्ते बाबा म्हणायची गरिबी हटावी योजना. मी गमतीनं बाबांना म्हटलं एक दिवस, बाबा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे प्रवचन कीर्तन ही गरिबी हटावी योजना आहे, सगळंच काही सांगता येणं शक्य नसतं. तुम्ही नाव दिलं गरिबी हटावी योजना, मी देखील म्हणतो, म्हटलं योजना गरिबी हटाव का असे ना, पण कमीत कमी या योजनेत तरी भ्रष्टाचार नको. कळालं तर ठीक, नाही कळालं काय अडचण नाही. सगळाच भाव एकाच कीर्तनात सांगणं काय नसतं, शक्य नसतं. संतांचे जे शब्द आहेत ते सूत्रमय आहे. अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम असतो भवनवद्यांचं सूत्रम सूत्रविदो विदुहू. अक्षर अल्प आहेत पण गीतार्थेसी विश्वभरू. गीतेचा आम्ही जो अर्थ करणार आहे आहोत त्या अर्थानं या विश्वाला कोण कुठून काय करू भरून टाकू. तैसा वागविलास विस्तार गीतार्थेसी विश्वभरू आनंदाचे आवारू मांडू जगात. भावाच्या रक्षणाची मागणी तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये केलेली आहे. मी बोलून गेलो. अंतःकरणात देवाविषयी भाव निर्माण होणं याच्यासाठी सुद्धा देवाच्याच कृपेची आवश्यकता आहे. आणि निर्माण झालेला भाव हा सिद्धीपर्यंत जाण्यासाठी सुद्धा त्याच्याच कृपेची काय आहे आवश्यकता आहे. पण तुकाराम महाराज एका ठिकाणी असं म्हणतात की देवा तुझ्या कृपेनं माझ्या अंतःकरणात जो भाव उपजलेला आहे तो तुझ्याच कृपेनं सिद्धीला जातो. भाऊ तुझे कृपे सिद्धी जाओ. तुझे कृपे ही जी पद आहेत ही दोन्हीकडे जोडायची. तुझे कृपे भाव उपजला तुझे कृपे सिद्धी जाओ. तुझ्या कृपेनं माझ्या अंतःकरणात तुझ्याविषयीचा भाव निर्माण झालेला आहे. आणि आता हा निर्माण झालेला भाव सुद्धा सिद्धीपर्यंत फळापर्यंत तुझ्याच कृपेनं तो काय व्हावा जावा, तिथपर्यंत जावा. नामदेवराय देखील म्हणतात की नाही, नामा म्हणे की शिराजा केला नेम, मी नेम केला हे माझ्या हातात होतं. हे माझ्या हातात देखील त्याच वेळेस शक्य होतं ज्यावेळेस तुझी कृपा झाली. सगळेच लोक नियम नाही करू शकत. देवाची काही अंशांशी कृपा असेल तर तो माणूस त्याला सद्बुद्धी ठेकुटी म्हणू नये. थोडी जरी सद्बुद्धी सुचली, केवळ पारायण करावं असं जरी वाटलं तर त्याच्यासाठी मागच्या पुण्याची काय आहे किंवा देवाच्या कृपेची काय आहे आवश्यकता आहे. आणि वाटलेलं पूर्णतेच जाण्याकरता तर देवाची काय असणं आवश्यक आहे, कृपा असणं आवश्यक. उपजला भाऊ तुझे कृपे सिद्धी जाऊ. देवा तुझ्या कृपेनं माझ्या अंतःकरणात तुझ्याविषयीचा जो भाव उत्पन्न झालेला आहे तो तुझ्याच कृपेनं सिद्धीला गेला पाहिजे, किंबहुना तुझ्याच कृपेनं तो सिद्धीला जाऊ शकतो. विठ्ठला परमार्थ ग्रंथामध्ये सर्वात आवश्यक असलेली गोष्ट, बाकीच्या ज्या
त्याला पूरक असलेल्या गोष्टी असल्या ठीक, नसल्या तर तितकी हरकत नाही आहे, पण भाव असणं मात्र काय आहे आवश्यक. आता भगवत प्राप्तीचे अनेक मार्ग आपल्याला शास्त्रकारांनी संतांनी ज्याच्या त्याच्या अधिकारानुसार सांगितले आहे. सगळ्यांना एकाच मार्गाने जा असा काही दुराग्रह संतांनी धरलेला नाही. ज्याचा जसा अधिकार असेल, अधिकार तैसा करू उपदेश साहेब होते त्यास पैसे तिची देऊ, किंवा अधिकार तैसा दावियेला मार्ग. ज्याचा जसा अधिकार असेल त्याला त्या मार्गाने जाण्याचा उपदेश संतांनी केलेला आपल्याला आढळून येतो. कुठलाही दुराग्रह बाळगलेला नाही. अनेक उपायांची नाही वाणी येत, देवाकडे पोहोचण्याकरिता उपायांची कमतरता नाही, अनेक उपाय. थोडक्यात आपल्याला पाहायचंय, हे सूत्र लक्षात ठेवा, गरिबी हटावी शब्द लक्षात ठेवायचं शेवटपर्यंत. सर्वश्रेष्ठ म्हणून मानलेला ज्ञान मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, योग मार्ग आहे, आणि इथं कुठंच अधिकार नसला तर मग सकळाशी येथे आहे अधिकार भक्ती मार्ग. मार्ग कोणता का असे ना काही हरकत नाही, ज्याच्या त्याच्या अधिकारानुसार कोणता का मार्ग तो चालून जाईना त्याला महत्व नाही. पण कोणत्याही मार्गाने जात असताना देवाविषयीचा भाव मात्र अत्यंत आवश्यक. ज्ञान मार्गाचा गौरव वेदादी शास्त्रांपासून संत वचनांपर्यंत अत्र तत्र सर्वत्र केलेला आपल्याला आढळून येतो. रिते ज्ञानान मुक्ती वेदानं सांगितलं. नामदेवरायांनी त्याचाच अनुवाद केलेला आढळून येतो. ज्ञाने विन मोक्ष नाही हा सिद्धांत, वेद बोले हात उभारणी. वेदानं वर हात करून ओरडून सांगितलेला आहे, ज्ञानाशिवाय मोक्ष मिळू शकत नाही. कुठं सांगितली ऋचा बिंबात रिते ज्ञाना न मुक्ती. रिते म्हणजे वाचून, शिवाय खेरीज, ज्ञानाशिवाय ज्ञाना वाचून ज्ञानाखेरीज मुक्ती. ज्ञानादेव कैवल्यम, ज्ञानानेच काय होणार आहे, मोक्ष होणार आहे. तमेव विदित्वा ती मृत्यूने तिनान्य पंथा विद्यते अयनाय. वेदात सांगितलं तम एव विदित्वा, त्यालाच जाणून म्हणजे त्याचं ज्ञान प्राप्त करूनच हा मनुष्य जन्म मृत्यू रूप हा संसार सागर उल्लंघून जाऊ शकतो. अयनाय अन्य पंथा न विद्यते, त्याच्यासाठी दुसरा मार्ग नाही. ज्ञाने विनये की उपाय कधीशी तुके की तुका गोंबीसी अधिकी रुखी. या संसार वृक्षातून सुटण्याचा मनुष्य ज्ञाना वाचून जो जो काही उपाय करील तो अपायच होतो. सुटायाचा काही करीतो पाव तो हे देखे पाव होईल. ज्ञाना वाचून या संसार वृक्षातून सुटण्याचा जो जो प्रयत्न मनुष्य करील तेवढा आणखी तो गुरफटेल. म्हणजे ज्ञान मार्ग श्रेष्ठ आहे, सगळ्यांनीच मान्य केलेलं आहे. ज्ञान मार्गही श्रेष्ठ आहे आणि त्या ज्ञान मार्गाचं आचरण करणारा साधक देखील काय आहे श्रेष्ठ. कुणी त्या ज्ञान मार्गाचं आचरण करू शकत नाही. कुणालाही ज्ञान सांगून चालत. ज्ञानवरांनी सांगितलं जे ज्ञानाचे अधिकारी नाहीत त्यांना खेळता खेळता सुद्धा ज्ञान सांगू नये. कर्मी दया योग्यता तयावरती नैष्कर्म्यता न प्रगटावी खेळता आधी करू. माझ्या फार जवळ जाईल मग सांगतो त्याला ज्ञान नाही, त्याचा अधिकारी होईल. आम्ही बोलत असतो 2-3 पण महाराजांचं मंदिर आहे, माझा भाऊ आहे, माझा पुतण्या आहे, माझा भाचा आहे, मग सांगतो त्याला ज्ञान, त्याचा अधिकारी येऊन घे विठ्ठला. ज्ञान मार्ग श्रेष्ठ, त्या ज्ञान मार्गाचं आचरण करणारा साधक देखील श्रेष्ठ. साधन चतुष्टय संपन्न शब्द येतो वेदांतामध्ये. विवेक, वैराग्य, समाधी, षट संपत्ती आणि मुमुक्षुत्व त्याच्यात असलं पाहिजे. तेव्हा वेदांत शास्त्रामध्ये दारात ते उभा आपल्याला करतात. अगोदर विचारतात पास आहे का तुझ्या. ज्ञान मार्गही श्रेष्ठ आणि ज्ञान मार्गाचं आचरण करणारा साधकही श्रेष्ठ. पण अशा श्रेष्ठ मार्गाने जाणारा हा श्रेष्ठ जो साधक त्याच्या अंतःकरणात देवाविषयीचा भाव नसेल तर त्याला ज्ञान होऊ शकत नाही. ज्ञान म्हणजे कळतं. आम्हाला याच्यातलं कळतं म्हणजे आम्हाला याच्यातलं काय आहे ज्ञान नाही. आम्हाला याच्यातलं काही कळत नाही म्हणजे आम्हाला याच्यातलं ज्ञान नाही. देवाचं ज्ञान होणं म्हणजे देव कळणं. ज्ञानवरांनी हरिपाठामध्ये एका अभंगात एका चरणात सांगितलं भावी विन देव
न कळे निसंदेह अंतःकरणात भाव नसेल तर त्या श्रेष्ठ मार्गाच्या श्रेष्ठ साधकाला सुद्धा देवाचं निसंदिग्ध ज्ञान होणार नाही. आता एवढा अधिकार संपन्न आहे, विवेक वैराग्यादींनी, बुद्धिमत्ताही आहे, मग देवाच्या स्वरूपाचं ज्ञान होईल की नाही? होईल. पण निसंदेह न कळे, काहीतरी संदेह, काही खटखट राहील त्याच्यात. इदमित्थम हे असं आहे आणि हे असंच आहे असं काही कळणार नाही. भावेवी न देव न कळे निसंदेह निसंशय ज्ञान जर हवं असं वाटत असेल तर त्या ज्ञानमार्गी साधकाच्या अंतःकरणात सुद्धा देवाविषयीचा भाव असणं आवश्यक आहे. एक भावाची शास्त्राच्या संबंधाने किंवा भक्ती मार्गाच्या संबंधाने युक्ती प्रयुक्ती आपल्याला काहीही जमत नसल्या तरी देखील त्याच्या अंतःकरणात देवाविषयीचा भाव असेल तर तो देवापर्यंत पोहोचू शकतो. मी सांगतो, ज्ञानमार्गी साधकाला सुद्धा अंतःकरणात देवाविषयीचा भाव असणं अपेक्षित आहे, तरच त्याला देवाच्या स्वरूपाचं निसंशय ज्ञान होईल. नाही तर काहीतरी संशय त्याच्यामध्ये खटखट राहीलच. लक्षात आलं? भावेती न देव न कळे निसंदेह देवा कारणे भावत स्वात कारणे शेवटचा जो पाद आहे त्याचा जणू काही हा अनुवाद असला पाहिजे. मी सांगणार होतो हे प्रमाण पुढं भक्ती मार्गाजवळ पोहोचल्यानंतर. आपण सगुण उपासक लोक आहोत, देवाच्या विग्रहाची पूजा करणारे लोक आहोत, देवाला एका मूर्तीमध्ये पाहणारे पूजणारे आपण लोक आहोत. ज्या शास्त्रानं मूर्तीपूजा आपल्याला करायची सांगितली, मूर्तीपूजा कोणी करायची सांगितली? शास्त्राने, म्हणून तर आपण करतो. मूर्तीपूजा सोडून द्या, त्या मूर्तीची प्रतिष्ठापना जी होते तीच मुळात शास्त्राज्ञेनं होते. मूर्तीपूजेचे त्या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या वेळेस ब्राह्मण देवताचे मंत्र उच्चारतात, वैदिक मंत्रानेच त्याची काय होते प्रतिष्ठापना. पुढची पूजा जी पूजाविधी सांगितली, षोडशोपचार पंचोपचार, ती पूजा देखील शास्त्राज्ञ नसतात. म्हणजे शास्त्रानंच मूर्तीत देव पाहायचं आपल्याला सांगितलं. त्या मूर्तीतील देवाची पूजा देखील करायची कोणी सांगितली आपल्याला? शास्त्राने. पण त्याच शास्त्रानं, ज्या शास्त्रानं मूर्तीत देव पाहायचं शिकवलं आणि मूर्तीत देवाची पूजा करायची सांगितली, त्याच शास्त्रानं सांगितलं दगडात देव नाही, लाकडात देव नाही, धातूत देव नाही, मातीत देव नाही. न देवो विद्यते काष्ठे न पाषाणे न मृण्मये न देवो विद्यते काष्ठे. देवा काष्ठे न विद्यते, देव लाकडात नाही म्हटलं. अनेक ठिकाणी लाकडी विग्रह. भगवान जगन्नाथाचा विग्रह कशाचा आहे?
लाकडात. त्यांनी सांगितलं नाही, लाकडात देव नाही. न देव विद्यते काष्ठे न पाषाणे. गौतम ऋषी मूर्त्या कशाच्या असतात? पाषाणमयीच असतात की नाही. पाषाणात दगडात देव नाही. न मृण्मये, मातीत देव नाही. गणपती बाप्पा आपण आता केले होते, कशाचे केले होते? मातीचेच केले होते. पण दगडात देव नाही, धातूत देव नाही, मातीत देव नाही, लाकडात देव नाही. मग कशात देव आहे? भावेषु विद्यते देव. आपण ज्या त्या दगडाप्रती म्हणजे त्या मूर्तीप्रती जो देवत्वाचा भाव धारण करतो ते म्हणतात त्या भावामध्ये देव आहे. मग काय करावं? तस्मात भावो हि कारणम. तस्मात शब्दाचा अर्थ आहे म्हणून. तर पुल्लिंग सर्वनामाचं पंचमी एक वचन तस्मात, म्हणून. तस्मात भावो हि कारणम, म्हणून भावच कारण आहे. तो तस्मात शब्द जसा तो तसा घेतला, तो काही मराठीतला शब्द नाही आहे. देवा कारणे भाव तस्मात न लगे द्यावे फारसे वित्त. झाले चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू आता हात गा. आम्ही गमतीने सांगत असतो, लिहून ठेवा कुठेतरी. आणि ते दुसरं पद त्याचे चरण त्याला अधोरेखित करायचं, म्हणजे अंडरलाईन करायचं. द्यावे न लगे फारसे वित्त. द्यावेच न लगे असं काही म्हटलेलं नाही त्यांनी. तसे लोक थोडे आहेत हो, द्यावंच लागत नाही. ते काय म्हटले का द्यावे न लगे? द्यावे लगे. द्यावे न लगे फारसे वित्त 40-50 इत्यादी. विठ्ठला कळालं तर बरोबर. संप्रदायाचं पुढं जाऊन थोडं बहुत. द्यावे न लगे फारसे वित्त, झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू. वाता हात मी त्या ज्ञानमार्गाचं विवेचन करत होतो. ज्ञानमार्ग श्रेष्ठ, त्याने चालणारा साधक श्रेष्ठ. पण तरी देखील त्याच्या अंतःकरणात देवाविषयीचा भाव नसेल तर देवाचं निसंशय ज्ञान त्याला होऊ शकत नाही. त्याच्याही चित्तात देवाविषयीचा भाव असणं काय आहे? अपेक्षित आहे. भाववळे आकळे एरवी नाकळे. आकळ आपलासा होतो, तो गोचर होतो कशाने? भावाने. म्हणून तर संतांनी ज्ञानाचं निषेध केलेलं नाही, पण भक्ती प्रेमावीण ज्ञान नको देवा. ज्ञान नको एवढं नाही, भक्ती भावा प्रेमा वाचून असलेलं ज्ञान आम्हाला नको, कारण त्याच्यामध्ये नित्य नवा अभिमान आहे. विठ्ठला कोणत्या ज्ञानात? अनुभवाच्या ज्ञानात नाही. केवळ अनुभवा वाचून बडबड, केवळ शब्द कौशल्य, त्याला आपण अज्ञानानं ज्ञानी समजतो. ठीक आहे, पाठांतर एखाद्याच्या अधिक होत असेल किंवा व्याख्यान कौशल्य चातुर्य त्याच्याकडे असेल म्हणून तो अनुभवापर्यंत पोहोचलेलाच असेल असं काही सांगता येत नाही. वैराग्य विषयावर अस्खलित 2 तास भाष्य करणारा सुद्धा 1000 रुपयासाठी भांडू शकतो. विठ्ठला ज्ञानमार्ग, दुसरा कर्ममार्ग. अत्यंत सूक्ष्म म्हणून कर्ममार्गाचं वर्णन येतं. कर्मकांडातील किचकट उदाहरणं मी आपल्याला मीमांसेतील देत नाही. कर्ममार्गाचं सोपं सगळ्यांना परिचित असलेलं उदाहरण मी आपल्याला देतो. सत्यनारायण ठाऊक आहे, झाला असेल सगळ्यांना. कर्माचं उदाहरण. सत्यनारायण पूजा करत असताना ब्राह्मण देवता त्या यजमानाला काय सांगत असते? त्या सुपारीमध्ये गणपतीची काय करा? भावना करा. म्हणजे पूजा संपन्न होईपर्यंत ती सुपारी न दिसता त्या यजमानाला काय दिसलं पाहिजे? कुठपर्यंत? पूजा होईपर्यंत तरी. मध्येच का त्याला ती सुपारी दिसली, सत्यनारायण मातीतच गेला. विठ्ठला कर्ममार्गामध्ये भावनेला प्राधान्य आहे. पटकन पुढे जाऊया. योग मार्ग. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर म्हणून जो मार्ग सांगितलेला अतिशय कठीण, ज्ञानोबरांनी काठिण्याचं वर्णन योग मार्गाचं केलेलं आपल्याला आढळून येतं. म्हणून योगाची या वाटा जे निघाले गा सुभटा, तया दुःखाची वाटा किंवा शेल वाटा भागा, शिरकाव दुःखाचा वाटा, निव्वळ दुःख त्याच्या वाट्याला. पण तरी देखील श्रेष्ठ असलेला काय आहे? जे मार्गीचा कापडी महेशू अजून महादेव, त्या मार्गाचे काय आहेत? पथिक आहे योग मार्ग. पण त्या योग मार्गामध्ये देखील भावनेला, भावाला प्राधान्य. योगी काय करतो? समाधीचा अभ्यास करतो. ध्यान धारणा समाधी अष्टांग योगातील ही अंग. ध्यान करतो. योगी काय करतो? ध्यान करतो. ध्यान करतो म्हणजे काय? ध्यान शब्दाचं ढोबळ असतं.
तत्र प्रत्ययिकतानता ध्यानम ते त्यांनी केलं पतंजली, ते शास्त्रीय भाषा. सोपा अर्थ ध्यान म्हणजे भाव. देव माझ्या समोर उभा आहे अशी डोळे झाकून तो काय करतो? भावना करतो. म्हणजे योग मार्गामध्ये देखील भावालाच काय आहे? प्राधान्य. त्याला जर तशी भावना करता येत नसेल, देव माझ्या समोर उभा आहे किंवा मी देवासमोर उभा आहे, तर त्याच्या त्या योगाला अर्थ राहत नाही. ती केवळ शारीरिक काय होऊन जाते, कसरत होऊन जाते. ठीक आहे, आरोग्य सुधारण्यासाठी त्याचा काही उपयोग होत असेल कदाचित, पण परमार्थामध्ये त्याचा लाभ होणार नाही. योग मार्गामध्ये देखील कशाला भावाला राहायला परिशेष नाही ना. भक्ती मार्ग, त्या भक्ती मार्गामध्ये तर भाव अतिशय महत्वाचा आहे. नवे नवे भक्ती मार्गाचा भाव हा प्राणच आहे. विठ्ठला मगाशी जसं आपण ज्ञानोबरायांचं हरिपाठातील एक चरण पाहिलं. हरिपाठाच्या एका भंगाच्या एका चरणामध्ये त्यांनी पुन्हा म्हटलं, भावे विन भक्ती, भक्ती विन बळे विन शक्ती बोलू नये. दृष्टांत दिलेला, आपल्या अंगात सामर्थ्य नसेल, बळ नसेल तर शक्तीच्या गप्पा आपण करू नये. अगदी त्याच पद्धतीनं आपण जर भक्ती करत नसू तर आम्ही मुक्त होऊ असं देखील बोलू नये. आणि आपल्या अंतकरणात देवाविषयीचा भाव नसेल तर आम्ही भक्त आहोत किंवा आम्ही भक्ती करतो असं बोलूच नये. विठ्ठला तर भक्ती म्हणजे केवळ बाह्यक्रिया नाही. देव बाह्यक्रियेला बोलत नाही. तो तुमच्या अंतकरणात त्याच्या आम्ही भावाचे पाहुणे भलते येतो अंतरीची घेतो गोडी. घेतो गोडी पाही जोडी भावाची. देव काय पाहतो? फक्त देव भावाचा भुकेला. बाह्य उपचाराला देव महत्व देत नाही. बाह्य उपचार हे केवळ भाव समर्पणाचं काय असतं? निमित्त असतं. पत्रम पुष्पम फलंतोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तिपरुतमश्नामी प्रयतात्मनः. मग निस्सीम भाव उल्हासे मज अर्भावयाचे निमिषे. फळ एक आवडे तैसे भलतयाचे हो. देव केवळ अंतरामध्ये असलेला त्याच्याविषयीचा जो भाव आहे त्या भावाकडे पाहतो. विचार मार्गाचं थोडक्यात वर्णन आपल्या समोर केलं. मार्ग महत्वाचे नाही, तर ज्याच्या त्याच्या अधिकारानुसार त्या त्या मार्गाने चालत असताना देवाविषयीचा भाव असणं काय आहे? आवश्यक आहे. म्हणून शास्त्राने जरी सांगितलेलं असलं ज्ञानानेच मोक्ष, कर्मठांनी देखील सांगितलेलं असलं कर्माने तुमची मुक्ती, योग्याने जरी सांगितलेलं असलं तर योग मार्गानेच कैवल्यापर्यंत तुम्ही जाल, संतांनी तसा आग्रह धरलेला नाही आहे. मोक्षाचं कारण म्हणून त्यांनी कोणत्या मार्गाचं विवेचन न करता भावाला प्रधानता दिलेली आहे. भावची कारण, भावची कारण, भावची कारण, भावची कारण.
कारण भावाची कारण दोनदा सांगितलं, चकारात्मक सांगितलं, तुकोबारायांनी सांगितलं. मोक्षाचे कारण साधन बोलिले भावची कारण. मोक्षाचं साधन म्हणून तुकोबारायांनी काय सांगितलं? भावच सांगितलं. शपथ घेऊन सांगावं लागलं तुकाराम महाराजांना. लोक विश्वास ठेवत नाहीत ना. तुकोबारायांनी अनेक वेळेस सांगितलं की नाही, तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे भावे पुराणी विचारून. मी माझ्या पदार्थ काही सांगत नाही. वेदशास्त्रामध्ये जे सांगितलं गायले पुराणी तुका म्हणे वेदवाणी, जे वेदात शास्त्रात पुराणांमध्ये सांगितलेलं आहे तेच मी सांगतो. तरी विश्वास बसला नसेल लोकांचा, म्हणून शपथ घेऊन सांगावं लागतं. काही न लगी एक भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाची. त्यांची आराध्य देवता असलेल्या विठ्ठलाची शपथ घ्यावी लागली. म्हणजे याचा अर्थ पूर्वीपासून अनेक लोकांचा संतांवर विश्वासच नाही आहे. मोक्षाचं साधन म्हणून भाव मानलेला आहे. जरी अनेक मार्ग अधिकारानुसार सांगण्यात आलेले असले तरी त्यातील अनुस्यूत असलेला जो प्रमुख घटक आहे तो म्हणजे भाव आहे. भाव अंतःकरणात निर्माण होण्याकरिता देवाच्या कृपेची काय आहे? आवश्यकता आहे. तुकाराम महाराज एका श्रेष्ठ साधकाच्या भूमिकेमध्ये आहेत की ज्या साधकाच्या अंतःकरणात देवाच्या कृपेनंच भाव निर्माण झालेला आहे. पण आपल्या अंतःकरणात देवाच्या कृपेनं देवाविषयीचा निर्माण झालेला भाव हा असाच शेवटापर्यंत टिकून राहील की नाही अशी शंका ज्या श्रेष्ठ असलेल्या साधकाला आहे. तो साधक देवासमोर उभं राहून आपल्या अंतःकरणात निर्माण झालेला भाव त्या भावामध्ये आणि आपल्यामध्ये अंतर पडू नये अशी प्रार्थना करतो अभंगाचं पहिलं. आता माझ्या भावा अंतराय नको देवा. तुकाराम महाराज देवाला प्रार्थना करतात, देवाकडे मागणी करतात की देवा आता म्हणजे माझ्या अंतःकरणात तुझ्या कृपेनं तुझ्याविषयीचा भाव उदित झालेला आहे, पण आता इथून पुढे त्या भावामध्ये आणि माझ्यात अंतर पडू देऊ नये. आता हा सिद्धी पावो भाव, अंतःकरणात निर्माण झालेला भाव सिद्धीपर्यंत गेला पाहिजे आणि हे तुझ्या हातात आहे. आता माझ्या भावा अंतराय नको देवा. मी बोलून घेऊ. उपजला भाऊ तुझे कृपे सिद्धी जावो. तुझ्या कृपेनं अंतःकरणात उपजलेला भाव तुझ्या कृपेनंच काय व्हावा? सिद्धीला गेला. मी बोलून गेलो. एक अनामिक भीती त्या साधकाच्या अंतःकरणात आहे. काही शास्त्राची वचनं, स्वतःचाही काहीसा अनुभव आणि काही उदाहरणं त्या साधकासमोर असली पाहिजे की अंतःकरणात अगोदर देवाविषयीचा प्रचंड भाव आहे, पण पुढे चालून काही कारणास्तव तो भाव तितकासा राहिलेला नाही. अनेक कारण आहेत. उदाहरण देतो मी आपल्याला. योग दर्शनाचा उल्लेख मी मगाशी केला. चित्त विक्षेपाचे 9 कारणं पतंजलींनी सांगितलेली आहेत.
व्याधिस्त्यान संशय प्रमादालस्य अविरती भ्रांती दर्शन अलब्ध भूमिकत्व अनवस्थितत्व आणि चित्तविक्षेपास्ते नव अंतराया. हा मोठे सूत्र आहे. या गोष्टी जर उपस्थित झाल्या तर स्थिर असलेलं चित्त सुद्धा विक्षिप्त होऊन जातं. हे फक्त मी उदाहरण म्हणून सांगितलं. देवाविषयीचा प्रचंड भाव एखाद्याच्या अंतःकरणात असू शकतो, देवाची कृपा त्याच्यावर झाली तर, पण तो भाव सदोदित तसाच राहील असं काही सांगता येत नाही. तुकाराम महाराजांचं स्वतःच वचन अन्य अवस्थेतील किंवा अन्य भूमिकेतील या संबंधात मी आपल्याला सांगतो. मागे जैसा होता माझे अंगी भाव तैसा एक ठाव नाही आता. तुकाराम महाराजांचं वचन आहे आणि ते विशिष्ट भूमिकेतून बोललेले आहे. तुकाराम कोणत्या भूमिकेतून आम्ही उदाहरण सांगतो. आळंदीला नुकताच गेलेला जो साधक आहे, पहिल्या वर्षाला संस्थेमध्ये पाठाला बसलेला, ज्ञानोबारायांच्या प्रती, संप्रदायाप्रती, गुरूंप्रती, आळंदी क्षेत्राप्रती त्याच्या अंतःकरणात चांगला भाव आहे, श्रद्धा आहे, निष्ठा आहे, विश्वास आहे. रोज इंद्रायणीचं स्नान, 2 वेळ ज्ञानोबारायांचं दर्शन, प्रदक्षिणा, पाठाला जाणं, अभंग पाठांतर करणं, नामस्मरण, सेवा इत्यादी करणं, ही त्याची दिनचर्या झालेली आहे. अंतःकरणात देवाविषयीचा मोठा भाव त्याचा आहे. पण तोच साधक आता आळंदीला गेल्याला 2 वर्ष झाले, 2ऱ्या वर्षाला गेला, 3ऱ्या वर्षाला गेला, 4थ्या वर्षाला गेला, बोलू लागला म्हणजे कीर्तन करू लागला. आणि तो बोलू लागला की तुम्ही त्याला बोलावू लागले. येऊ लागत की माघारे मग ते येऊ लागले आणि तुम्ही त्याला महाराज म्हणू लागले. देवासारखं त्याला मानू लागलं. त्यांच्या प्रांगणात आपण आहोत. चिरंजीव पद आचारसंहिताच जणू काही आपल्या साधकांची रोज वाचलंच पाहिजे, आपण नियमानं वाचलं पाहिजे, कधीतरी येईल आचरणात नक्की. म्हणती उद्धारावया हा हरीचा होता, आम्हाला मी झाला असतील. आळंदीवरून आलेल्या साधकाला सामान्य सश्रद्ध लोक भेटले की म्हणतात तुमच्या रूपानं आम्हाला माऊलीच भेटले हो. आता तुम्ही लोक बोलता तुमच्या तो श्रद्धेचा भाग आहे, त्याला काही मनाई करता येत नाही. पण आमच्यासारख्याने मनावर किती घ्यावं. तुम्ही म्हणावं तुमच्या रूपानं माऊलीच भेटले, पांडुरंग भेटले, ते म्हणावं तुमचा विषय, पण आम्ही किती मनावर घ्यावं. अजून हरिपाठ चुकतो म्हणतो माऊलीचा होता. लक्षात साधकाला बिघडवण्याला कारण खरे तुम्हीच लोक असता. विठ्ठला जे आवडे जायला त्या पदार्थाला अर्पित. काय आवडतं महाराज, त्यांनी सांगायचं मला ज्ञानेश्वरी आवडते, तो म्हणतो गुलाबजामुन आवडतं, खा मग मर. ज्यावेळेस लोक मान्यता प्राप्त होते, लोक देवाप्रमाणे याला मानू लागतात, त्यावेळेस याच्या अंतःकरणात देवाविषयी असलेला भाव कमी होतो. त्या भूमिकेतून बोललेले ते वचन आहेत. मागे जैसा होता, मागे म्हणजे आरंभाला, प्रारंभिक अवस्थेत, सुरुवातीला त्या परमार्थात मी नेटका झालो होतो त्यावेळेला. मागे जैसा होता माझे अंगी भाव, माझ्या अंतःकरणात हे तेव्हा तुझ्याविषयीचा जो भाव होता, आता लोकच मला देव मानू लागल्यामुळं तैसा एक ठाव नाही आता. भाव नष्ट होण्याची अनेक कारण आपल्याला सांगता येणं शक्य आहे. म्हणून मी म्हटलं एक तुमचं लक्षात ठेवा, गरिबी हटाव योजना. भगवान भाष्यकारांचं माया पंचक नावाचं एक प्रकरण आहे. पंचक म्हणजे 5 श्लोक आहेत मोठे. ते उदाहरण म्हणून मला देता येणं शक्य आहे या ठिकाणी. अघटित घटना पटीयसी माया, शेवट आहे सगळ्यांना. जसं हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. ज्ञानोबारायांच्या हरिपाठाला सगळ्या 27 अभंगांना ध्रुवपद आहे. नाथ महाराजांचं सुद्धा हरिमुखी गाता हरपली चिंता त्यांनाही मागुता. त्या 5ही श्लोकांना हेच ध्रुवपद आहे. अघटित घटना पटीयसी माया. होत्याचं नव्हतं करण्यामध्ये ही माया फार पटू आहे, चतुर आहे, कुशल आहे, निपुण आहे. ठीक आहे. एक श्लोक प्रातिनिधिक स्वरूपात गरीब हटाव एक सांगतो सुरुवातीस. श्रुतिशत निगमांत शोधकान अप्यह धनादिनी दर्शनेन सद्या कलुषयती चतुष्पदाद्य भिन्नान अघटित घटना पटीयसी माया. अर्थ सांगतो. मोठ्या विद्वानाचं उदाहरण दिलेलं आहे. इतका मोठा विद्वान तर त्याला सुद्धा आपल्या विद्वत्तेचा काय पडतो, विसर पडतो. हे उदाहरण म्हणून दिलेलं आहे श्लोक पूर्ण तुम्हाला. श्रुतिशत निगमांत शोधकान, केवढा विद्वान. आपल्या गावाकडचे लोक म्हणतात तसं विद्वान नाही.
15वा अध्याय 15 वेळेस चुकत असून जर म्हणत असेल तर लोक म्हणतात आमचे महाराज फार विद्वान आहेत. विठ्ठला खऱ्या विद्वानाचं उदाहरण दिलेलं आहे. सांगतो झालेली घटना. आपले आदरणीय संजय महाराज पाचपोर मी इकडं शेवगावला असताना त्या आश्रमात यायचे एकदा आले होते. मग त्यांनी मला सांगितलं आमच्या विदर्भामध्ये सुद्धा एक 24-25 वर्षाचा तरुण आणि फार मोठा विद्वान आहे. म्हटलं परत बोला हे वाक्य. ते म्हटले 24-25 वर्षाचा आहे फार मोठा विद्वान आहे. मग मी म्हटलं महाराज एक तर तो योग भ्रष्टा असला पाहिजे किंवा खोटं बोलत असला पाहिजे. ते गेले माझ्यापासून गेले पुण्यात चालले होते. शिक्रापूरमध्ये गेल्यानंतर त्यांनी फोन केला. ते म्हटले तुमच्या वाक्याचा विचार इथपर्यंत करत होतो आता कळलं मला. मग मी त्यांना सांगितलं विद्वान व्हायलाच 25 वर्ष शिकावं लागतं. 25 वर्षाचा विद्वान कसा असेल. विठ्ठल श्रुतिशत निगम अंतशोधकान शेकडो श्रुतिग्रंथ आणि शेकडो शास्त्रग्रंथ ज्यानं अभ्यासलेले आहेत. अंतशोधकान सिद्धांत हाती येईपर्यंत अभ्यासलेले आहेत. एवढा मोठा प्रकांड विद्वान अपि असं असून सुद्धा अरे अरे खेद केलेला आहे भगवान भाष्यकारांनी. गणादिनी दर्शनेन सध्या बोलण्याकडे लक्ष आले वेळ झाली. एवढा मोठा विद्वान असून सुद्धा अरे अरे खेद आहे म्हटले. धनादिनी दर्शनेन सध्या धन आदी आदीन मान सन्मान इत्यादी कलुषयती कलंकित होतो आणि साम्यतेला प्राप्त होतो. पुन्हा चतुष्पदाचे भिन्नान 4 पायांच्या. म्हणजे माझ्या भाषेत या भंगाचा या श्लोकाचा सरळ अर्थ काय माहिती आहे का. केवढाही मोठा विद्वान असला पण त्याला धना आणि मानाची आशा निर्माण झाली तर तो श्रीमंताच्या दारातील पुत्र होतो. विठ्ठल झाले लोभाचे मांजर भिक मागे चतुष्पदाद्य भिन्ना 4 पायाच्या बरोबरीत होतो. मी कुत्र म्हटलो तुकाराम महाराजांनी मानलं सांगितलं. एवढा मोठा विद्वान पण त्याला त्या धनाच्या आशेनं आपल्या विद्वत्तेचा विसर पडतो. मग लोक म्हणतात एवढा मोठा हा श्रेष्ठ शिकलेला एवढा ज्ञानी असं कसं वागला. अघटित घटना पटीयसी माया. या मायाचक्रात पडल्यामुळे त्याला आपल्या विद्वत्तेचा काय झाला विसर झाला. अगदी त्याचप्रमाणे अंतःकरणात देवाविषयीचा कितीही श्रेष्ठतम भाव असला तरी देखील या अविद्येच्या प्रांतात जर प्रवेश केला तर तो भाव नष्ट होऊ शकतो. विठ्ठल भावाच्या रक्षणाची मागणी तुकाराम महाराजांनी केली. आता माझ्या भावा अंतराय नको देव. हे देवा तुझ्या कृपेनं माझ्या अंतःकरणात तुझ्याविषयीचा भाव निर्माण झालेला ही गोष्ट खरी आहे पण तो भाव आता दूर होऊ नये. माझ्यापासून तो भाव दूर होऊ नये. तो सतत माझ्या अंतःकरणात टिकून राहिला पाहिजे. माझ्याकडून तुझी जी भक्ती होईल ती भावपूर्वकच घडली पाहिजे. आता माझ्या भावा अंतराय नको देवा. त्या भावामध्ये अंतर तू पडू देऊ नको. विठ्ठल आता माझ्या भावा अंतराय नको रे. भाव काहीतरी सुचला होता गेला होता. तुझ्याच कृपेनं भाव उपजला हे खरं आहे पण तो तुझ्याच कृपेनं सिद्धीला जाईल हे तितकंच खरं आहे. त्यामुळं तो भाव नष्ट होऊ नये. आता माझ्या भावा अंतराय नको देवा. आता तो काही स्फुरणार नाही. संस्कृतमध्ये एक उक्ती आहे तुम्हाला रात्री अपरात्री काही चिंतन सुचलं तर ते लिहून ठेवलं पाहिजे. स्वामी शांती धर्मानंद गिरी सांगितलं होतं. मोठे विद्वान आहेत भारतातले प्रसिद्ध. जर का आपण त्यावेळेस म्हटलं सकाळी बघू तर त्या क्षणाला ती सरस्वतीची कृपा झालेली असते. पूर्ण जन्मभर तुम्ही चिंतन केलं तर तो भाव सुचणार नाही. आता माझ्या भावा अंतराय नको देवा. तुकाराम महाराज असं देवाशी बोलत आहेत, मागणी करत आहेत, प्रार्थना करत आहेत. त्यावेळेस कदाचित देव म्हणाले असते
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तुमच्या अंतःकरणात निर्माण झालेला भाव हा नष्ट होणार नाही. बरं झालं सुचलं. ठीक आहे ना, तुम्हाला तुमची कृपाच म्हणायची. मी बोलून गेलो होतो आरंभाला, भाव शब्दाचे जवळजवळ 42-43 अर्थ होतील, पण इथं असलेला भाव शब्द नेमकं काय सुचवतो, तर इथं असलेल्या भाव शब्दाचा अर्थ आहे मान्यता. विठ्ठल त्या मान्यतेचे दोन भाग आपल्याला करता येईल, दोन प्रकार करता येईल. साध्य विषयक मान्यता आणि साधन विषयक मान्यता हा इथल्या भाव शब्दाचा अर्थ आहे. काय आहे साध्य विषयक मान्यता? तर मानवी जीवनाचं मुख्य साध्य हा देव आहे, परमात्मा आहे, अशी मान्यता अंतःकरणात दृढ होणं याला म्हणतात भाव. आणि तो देवाच्याच कृपेनं निर्माण होऊ शकतो. कुणाला असं वाटतं बरं, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक देखील जन्माचं सार्थक केवळ विठ्ठलाच्या दर्शनातच आहे, असं ज्याला कोणाला वाटत असेल, मिळवायचा तर देवच मिळवला पाहिजे, देव हेच मानवी जीवनाचं साध्य आहे, लक्ष्य आहे, गंतव्य आहे, प्राप्तव्य आहे, काय म्हणायचं ते एक अशी मान्यता अंतःकरणात दृढ होणं याला म्हणतात भाव. तुकाराम महाराजांच्या अंतःकरणाचे साधक अवस्थेतील तुकाराम महाराज आहेत, त्यांच्या अंतःकरणात ही मान्यता दृढ झालेली आहे की माणूस जन्माला, जो मनुष्य म्हणून आपण जन्माला आलेलो आहोत ना, तर आपण भगवत प्राप्तीच केली पाहिजे, तेच जीवनाचं साध्य आहे, साध्यविषयी मान्यता. आणि देव जो साध्य आपण मानलेला आहे, तो साध्य असलेला देव केवळ नामानेच आपल्याला प्राप्त होईल, ही साधन विषयक मान्यता म्हणजे इथल्या भाव शब्दाचा अर्थ. अभंग कितीचा होईल मला काही कल्पना नाही, पण जेवढं सुचलं तेवढं सांगणं कर्म प्राप्त आहे. साध्य विषयक मान्यता अनेक वेळेस आपल्या अंतःकरणात निर्माण होते. पैसता संतांची संगती कळू आले कमळापती, आपले कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला. साधकांच्या श्रेष्ठ लोकांच्या संगतीत आपण गेलो तर एक भाव आपल्या अंतःकरणात निर्माण होतो की खरंच बाबा माणूस म्हणून आपण जे जन्माला आलेलो आहोत ते काही विषयाचरणचे विषय भोग करण्याकरिता आलेलो, तर माणसाच्या जन्माचं काहीतरी वेगळेपण आहे आणि देव मिळवण्याचं त्या मनुष्य शरीराची काय आहे सार्थक, हा भाव निर्माण झाला, साध्यविषयक मान्यता. पण ही साध्यविषयक मान्यता टिकून राहीलच असं नाही. बोलू का, जरा मी फटकळ तोंडाचा माणूस आहे. अनेक साधक साधना मार्गावर आरूढ होताना साध्यविषयक मान्यता हीच असते की देवच मिळवल्यानं मनुष्य जन्माचं कल्याण आहे आणि पूर्ण आयुष्यभर आपण देव मिळवण्याचाच प्रयत्न करू, देवाशिवाय आपल्याला काही दुसरं नको आहे. पण ही साध्यविषयक मान्यता अन्य लोकांच्या संगतीत बदलते आणि साध्य असलेला परमात्मा त्याच्याऐवजी साध्य संसार होतो. साधनविषयक मान्यता देव नामाने भक्तीनेच प्राप्त होईल, हा सुद्धा भाव, ही मान्यता सुद्धा देवाच्या कृपेनंच निर्माण होते. पण तार्किकांच्या संगतीत जर तो मनुष्य सापडला तर त्याचे विचार ऐकून याच्याही विचारात बदल होतो. तो म्हणत असतो नुसतं नामाने काय हरिहरी म्हटल्याने कुठं काय होईल, थोडं योगादी साधनं केली पाहिजे, तीर्थाटनं इत्यादी केले पाहिजे, काही वाचन केलं पाहिजे. त्यावेळेस याचा तो जो भाव आहे साधन विषयक मान्यता, तो भाव तो सुद्धा काय होतो तळमळतो. म्हणून साध्यविषयक मान्यता आणि साधन विषयक मान्यता असा या इथल्या भाव शब्दाचा अर्थ आहे. तुकाराम महाराजांच्या अंतःकरणात या दोन्ही मान्यता देवाच्या कृपेनं दृढ झालेल्या आहेत. तुकाराम महाराजांना वाटतं या दोन्ही मान्यता टिकल्या पाहिजे, म्हणजे हा भाव कसा कसा राहिला. आता माझ्या भावा अंतराय नको देवा, तुकाराम महाराज देवाशी असं बराच वेळ बोलत होते. देवाने म्हटलं किती वेळ बोलायला लावा यांना. तुकोबाराय तुम्ही म्हणता त्याप्रमाणे शेवटापर्यंत हा भाव नष्ट होणार नाही, भावात तुमच्यात अंतर पडणार नाही. तुम्ही काय कराल, अभंगाचं दुसरं
काही म्हणायचं नाही. परंपरा असतात, खडाच्या काही परंपरा असतात, विचारलेलं बरं. असं नाही तर मग हे परंपरेच्या विरोधी झाला असं व्हायचं. काही ठिकाणी घेतात ना मधलीचं 5 साली असतात खडकरी, असं ठीक आहे. आले भागा ते करीतो, ते जसं आहे तसं करूया. आले भागा ते करीतो, हे नाम उच्चारितो. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा, भागा म्हणजे वाट्या, वर्णाश्रम व्यवस्थेनुसार, वेदाज्ञेनुसार माझ्या वाट्याला जे काही कर्म आलेलं आहे ते सचोटीनं प्रामाणिकपणे ईश्वरार्पण बुद्धीनं करतो. आणि ते करत असताना तुझ्या नामाचा काय करतो, उच्चार करतो. आपल्या कोणत्याही संतांना कर्मत्याग मान्य नाही. जर अवस्था प्राप्त झालेली नसेल आणि तरी तो कर्मत्याग करू पाहत असेल तर तुकाराम महाराजांनी त्याला शिवे दिले. न बाणता स्थिती अंगी कर्मत्यागी लंड तो उभं आहे, शिव्या द्यायला मागं पुढं पाहत नाही. अजून ती अवस्था प्राप्त झालेली नाही, तोच काय करतोय, कर्मत्याग करू पाहतोय. आपल्या वारकरी संप्रदायात कोणीही संतांनी प्राप्त असलेल्या कर्माचा त्याग केलेला नाही. उलट प्राप्त असलेलं कर्म सचोटीनं करून दाखवून ते करतानाच भगवत प्राप्ती आपल्या जीवनात करून दाखवलेली आहे. आले भागाते करीतो, वर्णाश्रम व्यवस्थेनुसार जे काही कर्म आपल्या वाट्यात आलेलं आहे ते म्हणजे जणू आगा दया जे विहित ते ईश्वराचे मनोगत ज्ञानवर्ग. ज्याला जे विहित म्हणून कर्म वाट्याला आलेलं आहे ते म्हणजे जणू काही ईश्वराची इच्छा आहे. ईश्वर इच्छा बलीस, ईश्वर इच्छा बलवान आहे. गोष्ट काय आहे, आपल्याला प्राप्त असलेलं कर्म ते जर सचोटीनं ईश्वरार्पण बुद्धीनं आपण जर केलं तर मलदोषाची काय होते, निवृत्ती होत असते. भक्तीनं, उपासनेनं विक्षेप दोषाची निवृत्ती आणि आवरण दोषाच्या निवृत्ती करता ज्ञान तर सांगितले. असं कसं तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची यावेला पूजा केली होया पारा दोषालागी. सर्वत्र व्यापलेला जो परमात्मा आहे त्याला कोणत्या फुलांनी त्याची पूजा करायची, स्वकर्म कुसुम. आपल्या वाट्याला आलेले जे कर्म आहे तेच म्हणजे जणू फुल आहे आणि ती फुलं त्याला काय करायचे, अर्पण करायची आहेत. तुकाराम महाराज म्हणतात आले भागा ते करीतो. मी बोलत होतो कोणत्याही संतांनी प्राप्त असलेल्या कर्माचा त्याग केलेला नाही. मोठ्या लोकांकडून ऐकलेलं आहे आपल्या संतांना कर्मत्याग मान्य नाही, कर्मातील त्याग मान्य आहे. कर्तृत्वाचा मद आणि कर्मफला स्वार्थ या 2 गोष्टींचा काय करायचं आहे, त्याग करायचा. हे कर्म मी करतो माझ्यामुळं हे सिद्धीला जात आहे, हा अहंकार. आणि या अमुक फळासाठी मी हे कर्म करतोय ही भावना, हिचं काय करायचं, त्यालाच कर्मबंध म्हटलेलं आहे ज्ञानोबा. आदरिले सिद्धीने हे मी करेलच, माझ्याच्यानंच हे काय होईल, सिद्धीला जाईल. या 2 गोष्टींचा त्याग करून मग ते कर्म करायचं. आले भागाते करीतो आणि हे करत असताना याचा त्याग न करता तुझे नाम उच्चारितो. संतांनी देवाचं नाम घेण्याकरिता कर्म बाजूला ठेवून ते नाव घ्या असं म्हटलेलं नाही. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. कामात काम, तुमची व्यावहारिक कामं करत असतानाच मुखानं देवाचं काय करायचं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना पोटापुरते काम, परी अगत्य तो राम विठ्ठल. करीतो तुझे नाम उच्चार. आपल्या सर्व संतांनी, संतश्रेष्ठ सावता महाराज, कांदा मुळा भाजी गवळी मिठाबाई माझी, त्या कर्मातच काय केलं, देव शोधलेला आहे. आले भागाती करीतो तुझे नाम उच्चारितो. मग देव म्हणाले असतील ठीक आहे, तुमच्या वाट्याला आलेलं काम करता करता माझ्या नावाचं काय करणार, तुम्ही उच्चार करणार, मग करा. तर तुकोबाराय म्हटले असतील देवा असं आहे, ते जे कर्म करायचंय ते देखील अंतःकरणपूर्वकच झालं पाहिजे. आणि तुझं नाव घ्यायचंय ते देखील अंतःकरणपूर्वक मनापासूनच घेतल्या गेलं पाहिजे. पण देव म्हणाले असतील घ्या, मग मन लावून काम करा आणि मन लावून देवाचं नाव घ्या. तुकोबाराय म्हटले असतील अरे देवा ते माझ्याच्याने तर लागत नाही म्हणून तर तुला विनंती करायची आहे. देवा माझे मन
लागो तुझे चरणी संसार व्यसती पडो निधी. साधकाला विनंती करावी नाथ महाराजांचं अभंग आहे. माझे चित्त तुझे बाई बरोबर आहे म्हणतात. राहे ऐसे तरी काही करुणिया बाई भवहा तारी दातारा. देवाला तुकाराम महाराज काम सांगतात की माझ्याच्याने हे मन हे काम करत असताना तिथं राहणार नाही आणि तुझं नाम घेताना तिथं राहणार नाही. तू काय कर, त्या माझ्या मनाला तिथं बांधून ठेव आणि केवळ बांधून ठेवून दुसरीकडे जाऊ नको. त्याचं राखण करत बस अभंगाचं तिकडे. दृढ माझे मन म्हणता की काय आम्हाला काय त्याच्यातलं कळत नाही, पण तुम्ही चांगलं म्हणता एवढं कळतंय. एवढं कळणं सुद्धा मोठी कृपाच म्हणायची. आपल्याला येत नसलं तरी दुसऱ्यांच्या गुणांचं काय केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे. कधीतरी तुमच्या संगतीचा आधारात येईल थोडंसं. संघ का रंग लगता ही है असं तुम्ही लोक सांगायचे. माझे मन येथे राखावे बांधून. येथे म्हणजे हे कर्म करत असतात आणि तुझं नाम घेत असतात. कारण वर्णाश्रम व्यवस्थेनुसार जे आपल्या वाट्याला आलेलं कर्म आहे ते करत असताना सुद्धा ते अंतःकरणपूर्वक करणं काय आहे अपेक्षित आहे, नाहीतर ती केवळ बाह्य यांत्रिक क्रिया होईल. ही कामं जी असतात ना ती खरी शारीरिक असतात. पण तरी देखील दुसरा माणूस त्याला सांगत असतो मन लावून काम कर. आता काम करणं हे तर हातापायाचं काम असतं, शेतामध्ये काम असेल किंवा अन्य कामं असतील. तरी देखील दुसरा जाणकार माणूस त्याच्या एकंदर क्रियेवरून ओळखून त्याला काय सांगत असतो, जरा मन लावून काय कर, काम कर. मन लावून भजन कर. म्हणजे मन असणं काय आहे अपेक्षित. पण ते मन हे अत्यंत बलवान आणि अत्यंत विकसित आहे. भगवद्गीतेमध्ये अर्जुनानं जे काही देवाला सांगितलं, ज्या काही शंका उपस्थित केल्या असतील, जी काही मतं मांडली असतील, त्या सगळ्यांचं खंडन देवानं काय केलं आहे आपल्याला दिसून येतं. एकच स्थळ असं आहे की त्या ठिकाणी देवानं अर्जुनाच्या बोलण्याला दुजोरा दिलेला आहे. अर्जुना तू बोलतोस ते निसंशय काय आहे, चंचलम हिमन कृष्ण रमाती बलवदृढम तस्याहं निग्रहं मन्ये वायोरी सुदुष्करम. त्याला देव काय म्हणतो, असंशयम महाबाहो म्हणो दुर्निग्रहम सदंशम. हे महाबाहो अर्जुना तू म्हणतो ते निसंशय काय आहे, खरं आहे. म्हणजे मन हे अत्यंत बलवान आहे, अत्यंत काय आहे चंचल चपळ आहे. जाता येता न लगे एका क्षणात कुठपर्यंत ते जाऊ शकतं आणि माणसाला नष्ट देखील करू शकतो. भगवान भाष्यकारांचा उल्लेख मी मगाशी केला. अत्यंत छोटासा ग्रंथ आहे प्रश्नोत्तरात. प्रश्नोत्तरी म्हणतात त्याला किंवा प्रश्न
प्रश्नोत्तर मणिरत्नमाला असंही त्याचं काय आहे ना. जितम जगत के ना प्रश्न केलेला आहे त्यांनी, किंवा त्यांना कोणी प्रश्न केला असेल साधक. जग कोणी जिंकलं? जितम जगत के न, त्याचं उत्तर दिलेलं आहे मनो ही एन, ज्यानं मन जिंकलं. विठ्ठल मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयो. बंध आणि मोक्षाला कारण कोण आहे? मनच आहे. हे मन आपल्याला बंधनात देखील टाकतंय, आणि हेच मन जर अनुकूल झालं तर काय होतंय? मुक्तीला देखील काय होतंय? ते कारण ठरतंय. म्हणून ते कर्म जे माझ्या वाट्याला आलेलं आहे ते मी करत असताना ते अंतःकरणपूर्वक झालं पाहिजे. म्हणून हे देवा, ते माझं मन तू काहीतरी करून तिथं काय कर, बांधून ठेव. थोडं माझे मन येथे म्हणजे या ठिकाणी या कर्म करत असताना आणि तुझं नाव घेत असताना येथे राखावे, बांधून राखावे. केवळ बांधून ठेवून कुठंतरी जाऊ नकोस. त्याचं काय करत बस? राखण करत बस. दृढ माझे मन येथे राखावे बांधून. आणि आणखी एक देवा, ही जी परमार्थाची वाट, ही नामाची वाट, भक्तीची वाट मी जी धरलेली आहे, अनेकांची संगती मला या जीवनामध्ये घडेल. कुतर्की लोकांची, तार्किक लोकांची, नास्तिकांची संगती मला घडेल. आणि त्यांच्या संगतीमध्ये माझ्या या बुद्धीला कुतर्काचे फाटे फुटण्याची काय असेल दाट शक्यता असेल. हे देवा, मी धरलेल्या या वाटेला कुतर्काचे फाटे फुटू देऊ. तुक म्हणे वाट, तुक म्हणे वाट, तुक म्हणे वाट, तुक म्हणे Thank you.
वाटे हे देवा माझ्या बुद्धीला कुतर्काचे फाटे फुटू देऊ नको. या तार्किक लोकांच्या संगतीमध्ये बुद्धीला अनेक फाटे फुटण्याची शक्यता असते. टाका तार्किकांचा संग पांडुरंग स्मरा वादो नावलंब्य. नारदांनी भक्तांकरता महत्वाची सूचना दिली आहे. भक्तांनी वादात पडू नये. व्यावहारिक वादात तर पडूच नये, पण या घटापटाच्या भानगडीत सुद्धा पडू नये. तो सुद्धा काय आहे, एक फाटाच आहे बुद्धीला. ज्याला शक्य आहे त्याने करावं, पण ज्याला शक्य नसेल त्याने केलंच पाहिजे अशी काही म्हणजे आग्रहाची भूमिका नाही. तुका म्हणे तुम्ही चाला याची वाटे भरोसेने भेटे पांडे. निश्चयानं पांडुरंगाची भेट याच वाटेनं गेल्यानं होणार आहे, परंतु या वाटेला कुतर्काचे फाटे फुटण्याची काय आहे शक्यता आहे. असे अनेक लोक मला भेटतील, पण हे देवा माझ्या बुद्धीला कुतर्काचे फाटे फुटवू देऊ नको. आता अनेक फाटे आहेत. सगळ्यात श्रेष्ठ असलेला आपला वारकरी संप्रदाय आहे. या संप्रदायामध्ये असलेले ज्ञानेश्वरी, जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा, नाथ महाराजांचं भागवत असे ग्रंथच नाही. माझे श्रीगुरु स्वामी भारतानंदगिरीजी महाराज ज्यांनी आयुष्यभर वेदांत आणि इतर शास्त्र शिकवण्याचं काम केलं, त्यांचं एक वचन सांगितलं. त्यांनी सांगितलं जगातील समस्त विषयांची सगळी पुस्तकं ग्रंथ एका पारड्यात ठेवायची, मोठा तराजू तयार करायचा, सगळे ग्रंथ संस्कृत प्राकृत सगळे, आणि एका बाजूला ज्ञानेश्वरी आणि गाथा ठेवायची. तरी देखील जड कोणतं पारडं भरेल, ज्ञानेश्वरी आणि गाथेचं. सामान्य माणसाचे उद्गार नाही. ज्यांनी पूर्ण आयुष्यभर वेदवेदांत न्याय व्याकरण मीमांसा सगळं दर्शनशास्त्र शिकवण्याचं काम केलेलं आहे. पूर्ण भारतभर वैराग्य शिरोमणी आणि ज्ञानी महात्मे म्हणून ज्यांची ख्याती आहे त्यांचं हे वचन आहे. ते सतत वाचत असतात ज्ञानेश्वरी, गाथा, नाथ भागवत, आणि तिथं कुठं ती ओवी, तो अभंग, ते चरण, कोणी एखाद्या रुचेचा अनुवाद वाटला तर तिथं ते लिहून ठेवत असतात. वेदातील मंत्र, कुठं भाष्यातील एखादी पंक्ती जरूर तिचाच अनुवाद नाथ महाराजांनी केला किंवा त्याचाच अनुवाद तुकोबरायांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी केला. मला काही सांगितलं आपला सर्वश्रेष्ठ असलेला संप्रदाय, पण या संप्रदायाची वाटचाल करणाऱ्यांच्या बुद्धीला सुद्धा अनेक फाटे फुटलेले आपल्याला दिसून येतात. सद्गुरू वैकुंठवासी घुले बाबा म्हणायचे. त्यांना कोणी अशी काही दुसरी पुस्तकं आणून दिली की नको बाबा आम्हाला, का आम्हाला ज्ञानेश्वरी पुरीची. त्यांचं वचन सांगतो बघा, ऐकलं. ते म्हणायचे ज्याच्या आईला भरपूर दूध आहे ते मुलगं बाटलीचं दूध कशाला घ्यावं. आमची आई माऊली, ज्ञानेश्वरी माऊली आहे. आम्हाला सगळं त्याच्यातूनच ज्ञान मिळत असेल, त्याच्या एका ओवीची बरोबरी देखील तुमच्या संप्रदायाचे सगळे पुस्तकं करत नसतील तर आम्हाला ती पुस्तकं काय कामाचं. पण आपल्या लोकांच्या बुद्धीला फाटे फोडलेले दिसून येतात, आकर्षकतेला भुललेले दिसतात. आपला साधा भोळ्या लोकांचा संप्रदाय, पण साध्या भोळ्या लोकांचा वरून दिसणारे साधे भोळे असले तरी तुका म्हणे भोळा जिंकू जाणे अशी अवस्था. त्या मोठ्या एका विद्वानानं सांगितलं होतं, म्हणे कमीत कमी 9,000 श्लोक ज्याच्या कंठस्थ आहेत त्याला मोठा विद्वान मानण्यात येतो. आपल्याकडे ज्ञानेश्वरी गाथा पाठ असलेले लोक आहेत, किती श्लोक किती भरतील ते, 20-25 हजार श्लोक संख्या भरेल पाठ असले तर किती लोक आहेत. पण राहताना कसे आमच्या नेवासा तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये 2-4 लोक तरी ज्ञानेश्वरीचे असे उपासक आपल्याला आढळतील. भल्या भल्या अभ्यासकांना ते लाभ होतील. सगळी ती सद्गुरू वैकुंठवासी बनशिवाबांची कृपा आहे. कोणाचे 1000 पारायण, कोणाचे 1200 पारायण, काम करणारे, शेतीत काम करणारे लोक. ते सुभाष काळे 800 पारायण झाले, त्यांनी सांगितलं 7.25 तासात पारायण करतात ज्ञानेश्वरी. वैकुंठवासी जगन्नाथ अण्णांनी सांगितलं होतं, त्यांच्या अध्ययन काळामध्ये मामासाहेबांनी दांडे हुंडा महाराज बसलेले असताना मामांनी ओळख करून दिली, आमच्या संस्थेचा विद्यार्थी आणि याने आत्ताच ज्ञानेश्वरी त्याचं हे केलं, उपासना केली, 108 पारायण. हुंडा महाराजांनी विचारलं किती तासात करतोस. ते म्हटलं की तसं मोजलं नाही, पण मला 11-12 तास लागत असले काय. हुंडा महाराजांचं वचन आहे, जो 9 तासात पारायण करतो त्याचं खरं पारायण. पण 9 तासात म्हटलेले आहेत हुंडा महाराज, आमच्या तिकडचा तो माणूस 7.25 तासात पारायण. सगळी त्या महात्म्यांची कृपा. एवढा मोठा संप्रदाय, पण आपण या दुसऱ्या लोकांच्या नादाला लागण्याचं काहीच काम नाही. तुका म्हणे वाटे नको फुटू देऊ फाटे. आम्ही तिकडच्या विषयात बोलत असतात, इथं बोलून जाऊ. एकदा का आपण पैठणची वाट धरली तर या वाटेला फाटे फुटू देऊ नका, दुसरीकडे नका बोंबलत. नाथ महाराजांनी काय कमी केलंय आपल्याला. नाथ महाराजांना जर शरण आलो
आणि ते आपल्याला पुरवू शकणार नाही अशी वस्तू आहे का जगात? ज्ञानोबारांना शरण गेलो आणि ते देऊ शकणार नाहीत असं काही या जगामध्ये आहे का? विठ्ठलाला शरण गेलो तो देऊ शकत नाही अशी काही वस्तू आहे का? कशाला इतर संप्रदायांच्या नेत्या नादातला काय? सगळ्यात श्रीमंत असलेला आपला काय आहे संप्रदाय तत्वज्ञानाच्या बाबतीत. जी गोष्ट भाष्यकारांना संस्कृत सारख्या महान भाषेमध्ये सुद्धा न्यायघटित भाषेत सुद्धा सांगताना पान दीड पान व्याख्यान करावं लागलं ते तुकाराम महाराज चालता चालता एका अभंगाच्या पूर्वार्धात नाही ते उत्तरार्धात सांगून एका ओवीत सांगून जातात. आपण तुलनात्मक जर त्याचा ध्येय घेत आपल्या लक्षात येऊ दे असो. आपण देखील देवाला म्हणूया तुकोबारायांच्याच भाषेत. तुका म्हणे वाटे नको फुटो देऊ फाटे आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. या अभंगाचं काहीसं मोडकं तोडकं चिंतन नाथ महाराजांच्या या पवित्र प्रांगणामध्ये करण्याचा आपण प्रयत्न केला. ही सगळी गुरुबंधू ज्येष्ठ असलेली मंडळी, ज्येष्ठ महाराज मंडळी, ज्येष्ठ वारकरी मंडळी या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत. तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ही सेवा आपण करण्याचा काहीसा प्रयत्न केला. झालेली सेवा नाथ महाराजांच्या चरणी, ज्ञानोबारायांच्या संत पुरुषांच्या चरणी, वैकुंठवासी सद्गुरू बंशीबाबांच्या चरणी समर्पित करून आपण या ठिकाणी थांबूया. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल.